जय महाराष्ट्र मित्रांनो, सध्याची महाराष्ट्राची परिस्थिती पाहता राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा तमाम सगळ्यात मोठा विजय. राज्याच्या राजकारणातून आलेली सगळ्यात मोठी घडामोड. 1 एप्रिलच्या निकाला अगोदरच मुंबईत मातोश्रीवरती ठाकरेंचा गुलाल. शिंदे गटाला मोठा धक्का मित्रांनो. भाजपा पाठोपाठ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी सुगीचे दिवस. उद्धव साहेब माफ करा मित्रांनो, आमदारांसह मंत्री खासदार पुन्हा शिवसेनेमध्ये. किती संख्या आहे, कोण आहेत, नावांसह यादी, कोण आहेत मंत्री आणि आमदार मित्रांनो, सविस्तर बघूया. सगळ्यात मोठी बातमी महाराष्ट्राच्या राजकारणातून उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवरती पुन्हा एकदा गुलाल. बातमी आपण शेवटपर्यंत बघूया. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होणार आता जवळजवळ निश्चित बनलाय. राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये जोरदार खळबळ उडवणाऱ्या घडामोडींमध्ये तब्बल 5 खासदार आणि 20 आमदारांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवण्याचा निर्णय घेतलाय. परत पुन्हा शिवसेनेमध्ये येऊन काम करण्यासाठी उत्सुक असल्याची सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे. या निर्णयामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे. मातोश्रीवरती जल्लोषाचं वातावरण दिसून आलंय. या राजकीय उलथापालथीची बातमी समोर येताच मुंबईतील मातोश्री या ठिकाणी कुटुंबांच्या निवासस्थानी शिवसेने देखील गुलाल उधळतील. मित्रांनो, उद्धव साहेब माफ करा अशा घोषणांचा जयघोष मुंबईपासून मंत्रालयापासून थेट गावगाड्यांपर्यंत सुरू होईल. कारण की शिवसेनेचा तो निकाल आणि शिवसेनेचे ते नेते ठाकरेंना जे सोडून गेले होते ते सगळेच्या सगळे पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेत येत आहेत. 1 एप्रिलच्या निकालाआधी मोठा राजकीय ट्विस्ट नेमकी का आहे अशी बातमी. राजकीय वर्तुळामध्ये 1 एप्रिल ही शिवसेनेच्या इतिहासातील सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल. एक महत्वाच्या निकालापूर्वीच ही घडामोड घडल्यामुळे त्याचे परिणाम दूरगामी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेना पक्षाच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष जरी असले तरी अगोदर 4 ते 5 दिवसच नेत्यांनी आपला निर्णय पक्का केल्याचं यावरून स्पष्टपणे दिसतंय. याच पार्श्वभूमीवरती आमदार आणि खासदारांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे परतण्याचा निर्णय घेतल्यामुळे हा निकाल लागण्याआधीच राजकीय समीकरणं बदललेली दिसू लागली आहेत. त्यामुळे शिंदेगडावरती मानसिक दबाव निर्माण झाल्याचं तज्ज्ञांचं अखेर म्हणणं समोर आलेलं आहे. उद्धव साहेब माफ करा हा भावनिक क्षण. शिवसेनेमध्ये परतताना अनेक नेत्यांनी भावनिक उद्धव ठाकरेंना भावनिक साथ घातल्याचं बोललं जात आहे. ठाकरेंनी भूमिका घेतल्यावर देखील बोललं जात आहे. आमच्याकडून चूक झाली, आम्ही उद्धव साहेबांची माफी मागतो, असे वक्तव्य काही आमदारांनी केल्याची चर्चा जोरदार रंगू लागली आहे. गेल्या काही वर्षातील राजकीय घडामोडींमुळे पक्षात निर्माण झालेल्या फाटाफुटीनंतर आता पुन्हा एकत्र येण्याचा प्रयत्न असल्याचे संकेत या सगळ्या नेत्यांकडून मिळू लागले आहेत. ही केवळ राजकीय परतफेड नसून भावनिक आणि वैचारिक पातळीवरचा निर्णय असल्याचं काही नेत्यांचं म्हणणं आहे. राज्याच्या राजकारणातून ही बातमी मुंबईमध्ये पसरताच शिंदे सेनेला मात्र तगडा झटका बसणार आहे. या घडामोडीमुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. आधीच काही नेते नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यातच आता एवढ्या मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी परत गेल्याने शिंदेगडाची ताकद कमकुवत होण्याची शक्यता आहे. गेल्याच आठवड्यामध्ये उद्धव ठाकरेंचे 9चे 9 खासदार आमच्या संपर्कामध्ये आहेत. अजूनही आमदार महाराष्ट्रातील जवळजवळ 14 आमदार आमच्या संपर्कात आहेत अशी म्हणणारी भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना मात्र पूर्णपणे उघड्यावरती पडते काय अशी चर्चा आहे. लोकप्रतिनिधी परत गेल्याने शिंदेगडाची ताकद कमी होण्याची शक्यता निर्माण होत आहे. याचा संपूर्ण परिणाम सत्ता समीकरणावरती होणार असून विशेषतः आगामी होऊ घातलेल्या सगळ्याच स्थानिक ग्रामपंचायत निवडणूक असेल किंवा इतर राज्यातील निवडणूक असतील यावरती त्याचा खूप मोठा परिणाम होऊ शकतो.
या घडामोडींमध्ये भारतीय जनता पार्टीची भूमिका काय असेल याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागलंय. शिंदे गटासोबत सत्तेत असलेल्या भाजपसाठी ही परिस्थिती चिंताजनक ठरू शकते. जर राज्यामध्ये शिंदे सेनेचे आमदार निघून गेले, केंद्रात देखील खासदार गेले, तर केंद्रातलं सरकार मार्च 2026 मुळेच पडू शकतं, असा सध्या तज्ज्ञांनी अंदाज व्यक्त केला होता. राज्यातील राजकीय स्थैर्य टिकवण्यासाठी भाजपा कोणती रणनीती आखते यावर पुढील राजकारण ठरणार आहे. काही तज्ज्ञांच्या मते महाराष्ट्राच्या भाजपकडून नुकसान भरून काढण्यासाठी मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, विरोधकांमध्ये चिंता. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये घडामोडीमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. यामुळे शिवसेना पुन्हा एकत्र येते की काय अशी चर्चा रंगू लागली आहे. आगामी निवडणुकांवरती परिणाम. या घटनामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवरती याचा मोठा परिणाम होऊ शकतो. शिंदेची शिवसेना मात्र या संपूर्ण धक्क्यातून नाही सावरणार. नको नवे तर ती संपूर्ण पक्षच पुन्हा एकदा ठाकरेंच्या ताब्यात 1 एप्रिलला येऊ शकतो अशी शक्यता निर्माण झाली. कायदेशीर आणि राजकीय लढाई. शिवसेनेतील फुटीनंतर सुरू झालेली कायदेशीर प्रक्रिया आताही 1 एप्रिल पर्यंत येऊन ठेपली असताना 1 एप्रिल पूर्वीच हा निकाल धडकल्याचं चित्र यावरून दिसतंय. पक्षाचं नाव, चिन्ह आणि आमदारांची वैधता यावर अनेक प्रकरणं न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत. याच पार्श्वभूमीवरती झालेल्या या नव्या घडामोडींमुळे न्यायालयीन प्रक्रियेवर देखील प्रभाव टाकू शकतात. काही तज्ज्ञांच्या मते या परतीमुळे उद्धव ठाकरे यांची बाजू अधिक मजबूत होऊ शकते. त्याचमुळे आता नेमके किती आमदार आणि किती खासदार येऊन शिंदेची साथ सोडणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय. परंतु मित्रांनो, राज्याच्या राजकारणामध्ये मात्र 1 एप्रिल पूर्वी हा धमाका होऊ शकतो का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. 1 एप्रिल ही सुप्रीम कोर्टाने दिलेली उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी सगळ्यात मोठी लढाईची तारीख. या दिवशी सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरेंच्या पक्ष, चिन्ह आणि आमदारांची अपात्रता तीनही महत्वाच्या सुनावण्या अगदी पहिल्या तासामध्येच पार पडतील. यावेळी मात्र शिंदे सेना पूर्णपणे बाजूला होईल असा अंदाज अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या अंदाजामुळेच अनेक नेत्यांनी शिंदेची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. भाजपला देखील आता हेच हवंय. त्यामुळे एकनाथ शिंदेची शिवसेना भाजपकडून एका साईडला उद्धव ठाकरेंकडून कोंडीत पकडण्यासाठी जोरदार तयारी काही नेत्यांनी केल्याचं बोललं जात आहे. मित्रांनो, या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकीय परिणामावरती दूरगामी परिणाम करतील आणि इथेच मात्र उद्धव ठाकरेंची ताकद कमालीची वाढलेली दिसेल. यावरूनच महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा ठाकरेंच्या हातात येऊ शकतं असा अंदाज काही डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. धन्यवाद.